आता आपण पाहणार आहोत CGS. CGS म्हणजे C, G आणि S. सेकंड वाला पहिला आपण पाहिलं MKS पद्धती. आता आपण पाहत आहोत CGS पद्धती. CGS मध्ये कशा प्रकारचं प्रमाण एकक आहे पाहणार आहोत. CGS पद्धत आहे. राशी एककाचे नाव, एकक चिन्ह, लांबी सेंटीमीटर, CM, वस्तुमान ग्रॅम, G आणि काळ वेळ म्हणजे सेकंद. त्याच्यामध्ये येणार आहे S. जर लांबी मोजायची असेल तर ती सेंटीमीटरमध्ये म्हणणार, म्हणजे त्यासाठी CM दिलेलं आहे. वस्तुमान मोजायचं असेल तर त्याच्यामध्ये ग्रॅम आहे, तर ग्रॅममध्ये G दिलं आहे. आणि काळ वेळ मोजायचं असेल तर त्याच्यामध्ये सेकंड म्हणजे S दिलेलं आहे. या पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ वेळ सेकंदामध्ये मोजला जात आहे. तर अशा प्रकारे बघा या तीन गोष्टी आपण याच्यामध्ये पाहत आहोत. बघा, तर या पद्धतीमध्ये आपण पाहिलं कोणती पद्धत आहे CGS. जी पहिली पद्धत पाहिली जी MKS आहे आणि दुसरी जी पद्धत पाहत आहे त्याच्यामध्ये CGS पद्धती आहे. बरोबर आहे की जे MKS पद्धतीमध्ये मीटरमध्ये मोजलं जात होतं, बरोबर आहे. परंतु CGS मध्ये काय आहे, लांबी ही सेंटीमीटरमध्ये मोजली जात आहे आणि म्हणून इथे CM येणार आहे. पहिले इथे काय मीटर होतं, तर तसंच MKS मध्ये काय पाहिजे की जी वस्तुमान आहे ते किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं, म्हणून इथे KG होतं. हे देखील तुम्ही पाहिलं असेल. म्हणून इथे आता इथे CGS मध्ये काय ग्रॅम आहे म्हणून G आहे. MKS मध्ये जे काळ आहे तो कशामध्ये मोजला जात आहे म्हणालो की तो SV मध्ये मोजला जात होता, परंतु इथे काय सेकंद म्हणजे फक्त S आहे. तर अशा प्रकारे याच्यामधला जो फरक आहे तो देखील आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे या पद्धतीत लांबी सेंटीमध्ये, वस्तुमान ग्राममध्ये व काळ हा CM मध्ये मोजला जात आहे. आता आपण पाहिलं की MKS पद्धत मिलीमीटर. आता जी लांबी आहे ती वस्तुमान आहे, काळ आहे मिलीमीटर, मिलीग्रॅम, सेकंद, मीटर, ग्रॅम, मिलीमीटर, मिनिट, किलोग्रॅम, किलोग्राम, तास आणि दिवस. आता त्यांनी सांगितलं की MKS जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कसं मोजलं जाते, MKS पद्धतीमध्ये राशी आधारभूत मानण्यात येते. कशी मानण्यात येते, आधारभूत. बघा इथे जे चिन्ह दिलं आहे, जी राशी आहे ती कशी आहे, आधारभूत मानण्यात येते. त्याचा उपयोग करून इतर राशीचे मापन होते. त्याचा जर उपयोग करून इतर राशी म्हणजे लांबी जर आपण घेतली, लांबी किती आहे मिलीमीटर. मग आता लांबी, वस्तुमान आणि काळ त्यांनी आता जसं इथे सुरुवातीला दिलं होतं, त्यांनी आता ह्या ठिकाणी ह्या वस्तू दिलेल्या आहेत. मग जर लांबी घ्यायची ठरली तर ती कशी मिलीलीटरमध्ये, मीटरमध्ये, किलोग्रॅममध्ये. वस्तुमान आहे मिलीग्रॅम, ग्रॅम आणि किलोग्रॅममध्ये. जो काळ वेळ आहे तो कशा आहे, सेकंद, मिनिट, तास आणि दिवस. जसं आपण बोलतो ना की किती दिवस लागणार आहेत, तर 10 दिवस लागणार आहेत. किती तास लागणार आहेत, मग आपण बोलतो 2 तास लागणार आहे. किती मिनिट लागणार आहेत, आपण बोलतो ना 10 मिनिटं लागणार आहे. किती सेकंद झाले, तर आपण बोलतो 5 सेकंद झाले. म्हणजे याच्यामध्ये काळ आणि वेळ हा सगळा प्रकार याच्यामध्ये येतो. किलोग्राममध्ये पण देखील तसंच आहे मुलांना. म्हणजे इथे त्यांनी दिलंय बघा की मिनिट, तास आणि दिवस. मग आपण हे घड्याळाच्या तासावर अवलंबून आहे. तास, मिनिट आणि सेकंद हे काय आहे, ही तिन्ही उदाहरणं आहेत ही आपल्या घड्याळावर आहेत. दिवस आहे ते 30 दिवसाच्या वर आधारित आहे, 30 किंवा 31 आहे. ते वस्तुमान आहे मिलीग्राम, ग्रॅम आणि किलोग्राम. म्हणजे किती किलोची वस्तू आहे, तर आपण म्हणतो की अर्धा किलो आहे. किती ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे. किती मिलीग्रॅम आहे, अजून ते 10 मिलीग्रॅम आहे. मग अशा प्रकारे याचं मोजमाप हे केलं MKS पद्धतीमध्ये देखील केलं जात आहे. तर अशा प्रकारे आपण याच्या ज्या सर्व पद्धती आहेत, प्रचलित ज्या पद्धती आहे MKS, CGS त्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे आपण पाहणार आहोत पायाभूत राशी. पायाभूत राशीमध्ये काय पाहिलं, फंडामेंटल क्वांटिटीज. जी फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ती कोणत्या प्रकारची आहे बघा आपण पाहणार आहोत पायाभूत राशीमध्ये. बघा भौतिक राशी ह्या अनेक आहेत, परंतु त्यापैकी भौतिक राशी एकमेकांशी निगडीत आहे. भौतिक राशी ह्या भरपूर आहेत, अनेक आहेत, परंतु ह्या सगळ्या एकमेकांशी कशा आहेत त्यांनी सांगितलं आहे, निगडीत आहेत. म्हणजे कोणत्याही CDS आहे, MOL, KG आणि K. मग या सगळ्या कशा आहेत, एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणजे ह्या जवळ आहेत, एकमेकांना परस्पर एकमेकांशी अटॅच आहेत. मग याच्याशी लागून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक राशीपैकी काही राशी निवडून त्याचे प्रमाण ठरवले तरी पुरेसे आहे. ज्या अनेक ज्या राशीपैकी म्हणजे ज्या अनेक ज्या वेगळ्या राशी आहेत त्याच्यापैकी काही राशी ह्या निवडून म्हणजे आपण त्याला काय केलं आहे, चूज केलेलं आहे आणि त्या निवडून त्याचे प्रमाण ठरवलेले आहे की त्याचे जे प्रमाण आहे ते देखील निश्चित करण्यात आलेले आहे. हर एक जी राशी आहे त्या सर्वांचे प्रमाण म्हणजे KG आहे, MO आहे, A आहे, M आहे, या सर्वांचे जे प्रमाण आहे हे निश्चित करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे बघा हे ते कशा प्रकारे एकमेकांची जे भौतिक राशी आहेत ह्या एकमेकांशी त्या निगडीत आहे. अशा राशींना पायाभूत राशी असतात. अशा राशींना पायाभूत राशी म्हणतात. म्हणजे अशा एकमेकांशी ज्या राशी निगडीत आहेत अशा राशींना पायाभूत राशी म्हणतात व त्याच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण
असे देखील म्हटले जाते. पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे व ते बदलले असता कामा नाही. म्हणजे पायाभूत जे प्रमाण आहे ते बदलता कामा नये, ते सर्वांना उपलब्ध आहे, ते बदलता कामा नये असं देखील त्यांनी सांगितलं आहे. आता जो पुढचा आहे एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती, की जे एकक आहे त्याचे आंतरराष्ट्रीय पद्धती कोणती आहे बघा आपण पाहणार आहोत. इथे दिले आहे. आता हा जो मोठा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे आपण नीट रीड करणार आहोत. आता इथे दिलं आहे की 7 पायाभूत राशीवर आधारित, बघा इथे काय दिलं आहे, 7 पायाभूत राशीवर आधारित अशी एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती म्हणजेच काय आहे, सिस्टम इंटरनॅशनल SI सध्या जगभरात ही वापरली जाते. तर या पूर्ण जगभरामध्ये ही जी सिस्टम पद्धती आहे याचा वापर केला जात आहे. आता आपण त्याला रीड करणार आहोत. जी राशी आहे इथे दिली आहे, जे राशी, एककाचे नाव आणि एकक चिन्ह. मग राशी कोणती आहे, मग त्याने दिली आहे जी पहिली आहे कोणती आहे, लांबी आहे. मग लांबीसाठी कोणतं एकक वापरलं आहे, मीटर आहे. मग त्याच्यासाठी जे एकक आहे आपण शॉर्टकटमध्ये त्याला काय बोलणार आहोत, एम बोलणार आहोत. जे वस्तुमान आहे हे दुसरं आहे. वस्तुमानामध्ये काय आहे, किलोग्रॅम आहे. मग त्याच्यासाठी किती केलं, केजी. मग इथे हे आपलं केजीचं याच्यामध्ये रूपांतर केलं आहे. काळ आहे, काळमध्ये कोणतं एकक वापरलं आहे, सेकंड आहे, बरोबर आहे. मग सेकंडसाठी कोणतं आहे, एस आहे. विद्युत प्रवाह आहे, विद्युत प्रवाह जर आपल्याला मोजायचा असेल मग तो कशात मोजणार आहोत, एम्पेअर मध्ये मोजणार आहोत. मग ते काय, एच. जो अल्फाबेटिकल ए आहे तो इथे घेतलेला आहे. तापमान मोजायचं असेल तर काय घेणार आहोत आपण, हे 3 झालं, हे 4 आहे आणि हे 5वं. केल्विन मध्ये मोजणार आहोत, म्हणजे आपण त्याला काय बोलणार आहोत, जो के म्हणजे जो त्याचा अल्फाबेट आहे तो घेणार आहोत. पदार्थाची जी संख्या आहे ती त्याला आपण कशात मोजणार आहोत, जे 6वं आहे त्याला आपण कशात मोजणार आहोत, बघा मोलमध्ये मोजणार आहोत. मोल म्हणजे काय आहे, MOL मध्ये मोलमध्ये मोजणार आहोत. त्याचप्रमाणे तीव्रता आहे, तीव्रता म्हणजे कॅन्डल, ज्याच्यामध्ये CD म्हणजे C आणि D याच्या घेतला आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काउंट करणार आहोत. तर अशा प्रकारे 7 पायाभूत राशीवर आधारित अशी एककाची जी आंतरराष्ट्रीय पद्धती आहे तिला सिस्टम इंटरनॅशनल SI म्हणजेच काय म्हणणार SI, सिस्टम इंटरनॅशनलचा एसचा जो एस आहे जो फर्स्ट आणि आय इंटरनलचा आय आहे तो घेतलेला आहे त्याला आपण SI बोलणार आहोत. सध्या जगभरात ही वापरली जात आहे. अशा प्रकारची जी सिस्टम आहे काय आहे, जगभरात वापरली जात आहेत आणि याच्या वापराच्या पद्धतीनुसारच त्या मापन प्रक्रिया जी आहे ती देखील केली जात आहे. आता इथे दिलं आहे सिस्टम इंटरनॅशनल म्हणजे SI, म्हणजे आता इथे CD, S, M, A. आता आपण ज्या पद्धती पाहिल्या आहेत, ज्या राशी पाहिल्या आहेत, त्या अंतर्वेग, तास, काळ, किलोग्रॅम, ग्रॅम, तर बघा तेच इथे दिलं आहे सिस्टम इंटरनॅशनल. तर अशा प्रकारे जगभरामध्ये ही काय झाली ती वापरली जाते. हर एक संपूर्ण देशामध्ये याचा वापर केला जात आहे. या पद्धतीलाच मॅट्रिक पद्धत देखील म्हणतात. सिस्टम इंटरनॅशनलला काय बोलले जात आहे, बघा इथे सांगितलं आहे सिस्टम जे इंटरनॅशनल आहे या पद्धतीला सिस्टम पद्धती आहे त्यालाच काय म्हटलं जात आहे, मॅट्रिक पद्धती. म्हणजे बघा ही जी आहे ही कोणती आहे, मॅट्रिक पद्धती असे बोलले जाते. त्यानुसार लांबी, काळ व वस्तुमान या पायाभूत राशीच्या एककाची नावे व चिन्ह ही पुढील प्रमाणे आहे. मग अशा प्रकारे त्यांनी सांगितले की याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्यानुसार लांबी, काळ व वस्तुमान या पायाभूत राशीच्या एककाची जी नावं आहेत व चिन्ह हे पुढील प्रमाणे आहेत. मग याच्यामध्ये ही जी सिस्टम आहे ती देखील पूर्णपणे जी सिस्टम आहे सिस्टम इंटरनॅशनल म्हणजेच SI हे त्यालाच काय बोलली जाते आहे, मॅट्रिक पद्धती बोलली जाते. ही पूर्ण जगभरामध्ये पसरली जाते व त्याच्यामध्ये लांबी, काळ व वस्तुमान या पायाभूत राशीच्या एककाची नावं त्यांनी आता पुढील प्रमाणे चिन्ह जे आहेत ते देखील पुढील प्रमाणे हे आपण पाहणार आहोत. बघा आता पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनियम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल ठेवला आहे. आता त्यांनी सांगितलं की याचं जे चिन्ह आहे त्यांनी ते चिन्ह दाखवलेलं आहे की पॅरिस येथील जो आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये त्यांनी काय ठेवलं आहे, वस्तुमानाचे प्रमाण म्हणून जे वस्तुमान जसं आपण किलोग्राम करतो, ग्राममध्ये ठेवतो, तर वस्तुमानाचे प्रमाण म्हणून त्यांनी प्लॅटिनमचा काय ठेवला आहे, इंडिरियम ठेवला आहे. जो संमिश्राचा एक भरीव दंडगोला बघा इथे ठेवला आहे. संमिश्राचा एक जो भरीव दंडगोला आहे इथे हा इथे दिसत आहे. हा दंडगोल इथे ठेवलेला आहे की त्याचं त्यांनी ते प्रमाण कशा प्रकारे ते निरीक्षण करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते अधिक समजून येण्यासाठी चित्राच्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला इथे स्पष्ट केलेलं आहे की ते वजनमाप संस्था कशा प्रकारे करायची असेल तर त्यांनी तिथे बघा ठेवलेलं आहे की कशा प्रकारे ते एक भरीव गोल आणि दंडगोल इथे ठेवलेला आहे. तसेच या संमिश्राच्या अधिरूप पट्टी ठेवली आहे. तर इथे काय ठेवली आहे, संमिश्र एक आधी पट्टी ठेवली आहे, यावर कोरलेल्या
दोन रेषेमधील अंतर म्हणजे काय आहे, मीटर म्हणून प्रमाण मानले आहे, की दोन रेषेमध्ये जे अंतर आहे त्याला काय बोलले आहे, मीटर म्हणून याचं प्रमाण इथे देखील ठेवलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला हे अधिक स्पष्ट झालं आहे आणि तुम्हाला चित्राच्या माध्यमातून अधिक हे क्लिअर देखील होत आहे. पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून 24 तासाचा दिवस प्रमाणित केला गेला आहे, की पृथ्वी ही काय करते आहे, परिभ्रमण करते आणि परिभ्रमण करता करता ती म्हणजे भ्रमण करते. परिभ्रमण करताना ती स्वतःच्या भोवती फिरते, तसं ती सूर्याभोवती देखील फिरते. मग तो परिभ्रमणाला जो वेळ लागतो तो किती तासाचा आहे, याला तो अचूक आहे 24 तास लागतो. मग तो साधनाने मोजून 24 तासाचा दिवस हा प्रमाणित केला गेलेला आहे. अशा प्रकारे हे जे भौतिक म्हणजे आपण हा जो जिओग्राफी आहे, एक भूगोल आहे, हे देखील आता सायन्समध्ये आपण याचा परिपूर्णपणे अभ्यास केला आहे, की पृथ्वीला पूर्ण एक चक्कर फिरण्यासाठी 24 तास हे लागत असतात आणि त्याच्यानंतरचा दुसरा दिवस उगवतो. अशा प्रकारे पृथ्वी ही फिरत असते. म्हणजेच 1 तास म्हणजेच किती आहेत मुलांनो, 60 मिनिटे आहे. जेव्हा 60 मिनिटे होतात तेव्हा किती होतो, 1 तास होतो. तासाची 60 मिनिटे आणि तिला तासाची 60 मिनिटे व 1 मिनिटे 60 सेकंद प्रमाणित केला जातो. बघा मी सांगितलं की जेव्हा 1 तास होतो तेव्हा किती होतात, 60 मिनिटे. जेव्हा 60 मिनिटे होतात तेव्हा 1 तास होतो. व 1 मिनिट म्हणजे जेव्हा होतो तेव्हा जेव्हा 60 सेकंद पूर्ण होतात, जेव्हा 60 सेकंड पूर्ण होतात तेव्हा आपण बोलतो 1 मिनिट पूर्ण झालं आहे. समजतंय मुलांनो? हे उदाहरण आपण जेव्हा 1 मिनिट पूर्ण जर व्हायचं असेल तर आपल्याला 60 सेकंद पूर्ण व्हावं लागतं आणि 60 सेकंदचा 1 मिनिट आहे. त्याचप्रमाणे 60 मिनिट जेव्हा पूर्ण होतात तेव्हा हा 1 तास लागत आहे. अशा प्रकारे ही पृथ्वी गोल फिरत असते आणि दिवसामागून मिनिटामागून सेकंडापासून मिनिटापासून अचूक जात असते. आता झालं की अचूक म्हणजे ॲक्युरेट मोजमापाचे महत्त्व काय आहे ते देखील आपण याच्यामध्ये पाहत आहोत. मापन किती अचूक असावं हे मापन कशासाठी होणार यावर ठरते. याप्रमाणे योग्य त्या साधनाचा वापर हा मापनासाठी करावा लागतो. की मापन कोणतं आहे, हे स्केलचं मापन आहे, बरोबर, हे तराजूचं मापन आहे. त्याप्रमाणे हे जे मापन आहे हे मापन कसं आहे, हाताचं जे विताचं मापन आहे ते चुकीचं आहे. मापन किती अचूक असावं हे मापन कशासाठी होणार आहे हे ठरवायला पाहिजे. की जर तुम्ही एखादे जर कापड मोजताय तर ते अचूक असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या लिटरमध्ये मोजत आहात तर ते देखील अचूक असणं गरजेचं आहे. व योग्य त्या साधनाचा वापर होणं हे देखील गरजेचं आहे. व योग्य त्या साधनाचा वापर हा मापनासाठी करावा लागत असतो. मग त्यासाठी आपण योग्य मापन देखील घेणं हे गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी बघा हे जे प्रमाणित मापन आहे, मग याला आपण म्हणणार आहोत जो तराजू आहे तो योग्य प्रमाणित मापन आपल्याला घेणं गरजेचं आहे. मौल्यवान व विशेष महत्त्वाच्या व अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप हे नेहमीच अधिक आणि काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. मौल्यवान आणि विशेष महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, मौल्यवान म्हणजे इथे तुम्हाला काय दिसत आहे, जे सोनं आहे, मग याचा किलोमध्ये आपण वजन मोजतो का, याचं लिटरमध्ये मोजतो का, तर याचं मुलाला आपण ग्रॅममध्ये मोजतो. किती ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे, 15 ग्रॅम आहे, 20 ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे आपण एखादे गरम मसाले जेव्हा घेतो ते देखील आपण ग्रॅममध्ये मोजत असतो, बरोबर आहे. 5 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे, मग ते आपण किलोमध्ये मोजत नाही, कारण त्याची जी किंमत असते ती ग्रॅममध्ये देखील खूप जास्त असते आणि ऑलरेडी जे सोनं आहे त्याची देखील किंमत ही ग्रॅममध्ये देखील मोठी असते. मग जेव्हा किलोमध्ये येणार तेव्हा ती खूप जास्त पैशामध्ये त्याची गणना केली जाते. मग अशा प्रकारे जेव्हा म्हणून सांगितले मौल्यवान आणि विशेष महत्त्वाच्या व अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप हे नेहमीच अधिक आणि काटेकोर म्हणजे अतिशय कोणत्याही चूक न करता व्यवस्थित काटेकोर आणि अचूक केले जाते. याच्या म्हणजे प्रमाण जे घेतलं जातं, जे मोजमाप घेतलं ते देखील अचूक प्रमाणामध्ये असतं आणि जे वजन आहे ते देखील जे प्रमाणित मोजमाप घेतलं जातं. बघा आता इथे त्यांनी दिलं आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादीने राशीचे सूक्ष्म मापनही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितलं की तंत्रज्ञानाच्या प्रमाणे जसं मी सुरुवातीला सांगितलं की आधुनिक टेक्नॉलॉजी प्रमाणे की आता तंत्रज्ञानात फरक झालेला आहे. टेक्नॉलॉजीमध्ये जे नवीन नवीन वस्तू आपल्याला मिळत आहेत की त्या डिजिटल पद्धतीत मिळत आहेत. जे आपलं तराजू आहे तो देखील डिजिटलमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपली जी तापमापी आहे ती डिजिटलमध्ये आहे. तर हर एक ज्या गोष्टी आहेत त्या डिजिटलमध्ये होत आहे. मग अंतर, वस्तुमान, काळ, तापमान हे इत्यादी राशीची सूक्ष्म मापन करण्यासाठी देखील अचूकपणे जाणण्यासाठी आता ही साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. पूर्वी जे मोजमाप करायचं असेल, जर आपल्याला घड्याळ बघायचं असेल, किती वाजले सांगायचं असेल तर वाळूच्या घड्याळाचा वापर करायचा. मग नंतर घड्याळाचा शोध लागला. आता डिजिटल घड्याळ वापरत आहेत, म्हणजे ते अचूक आपल्याला सांगत आहे की किती वाजून किती मिनिटं आणि किती सेकंद झालेले आहेत. तर अशा प्रकारची जे तापमानामध्ये देखील फरक पडत आहे. जो पारा आहे ते तापमापी आहे की किती ताप वाढलेला आहे, त्याच्यासाठी देखील डिजिटल तापमापीचा वापर केला जात आहे. मग ही सगळी डिजिटल बघा आता अत्याधुनिक जी यंत्र आहेत जी पूर्वी आपल्याला वाळूच्या मध्ये जी परत ही सगळी पूर्वीची आहे.
बघा, महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेशी निगडीत अंतर व काळ, सोन्याचे वस्तुमान व शरीराचे तापमान ही त्याची उदाहरणे आहेत. म्हणजे महत्त्वाच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत, मग त्या क्रीडा स्पर्धामध्ये किती अंतर पार पाडलं आहे एका सायकलवाल्याने किंवा गाडीने, किती अंतर पार पाडलं आहे, अंतर आणि काळ, सोन्याचे वस्तुमान कसे आहे, ते किती ग्रॅममध्ये आहे, शरीराचे तापमान किती आहे, ही सर्व त्याची काय आहेत, उत्तम उदाहरणे आहेत. ही देखील आपण आता चित्राच्या माध्यमातून पाहिले आहेत. बघा, शरीराचे जे तापमान आहे ते देखील कशा प्रकारे आहेत, ही सर्व उदाहरणे आपण याच्या पाठीवर पाहत आहोत. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी, जर मोजमाप आपण करत असतो तर कशा काही त्रुटी देखील घडत आहेत, काही चुका देखील होत आहेत. योग्य साधनाचा वापर न करणे, जे आपण साधन आणलं आहे त्या साधनातून रॉकल पडू शकतो, म्हणजे साधन आहे हे चुकीचं आहे. जी तुम्ही गोष्ट घेऊन येतात की ज्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा जे वस्तू घेत आहात ते खाली पडू नये, सांडू नये किंवा ती वाया जाऊ नये, याचा वापर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून योग्य साधन आपण घेणं किंवा मोठं भांडं घेऊन जाणं किंवा मोठी वस्तू घेऊन जाणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे देखील साधनाचा अयोग्य वापर इथे आपल्याला दिसत आहे. दुसरं, साधनाचा योग्य पद्धतीने वापर न करणे. पण जर तरी जे साधन घेतलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित जर ती गोष्ट जात नसेल तर ती काय होत आहे, त्याचा अपव्यय होत आहे, ती वस्तू व्यर्थ जात आहे, फुकट जात आहे आणि म्हणून ती देखील योग्य पद्धतीने त्याचा वापर न केल्यामुळे ती व्यवस्थित वापर होत नाही. पेट्रोल पंपवर जेवढे पेट्रोल दर्शवले जाते तेवढे खरेच मिळेल का हे आपण तपासून पाहिले पाहिजे. की आपण जेव्हा डिझेल पेट्रोल घ्यायला जातो तेव्हा त्या आपल्याला योग्य प्रमाणामध्ये की जेवढं सांगितलं आहे तेवढंच पेट्रोल दिलं आहे का नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. ते तपासून पाहिलं पाहिजे की जसं आपलं पेट्रोल भरलं आहे तर आपण इतके पैसे भरले तर इतक्या पैशाचं पेट्रोल दिलं आहे का हे देखील आपल्याला तपासणं गरजेचं आहे. प्रमाणित मापने ते अधूनमधून तपासले पाहिजे, यालाच प्रमाणीकरण असे म्हणतात. जे मापन आहे ते मापन आपण अधूनमधून चेक केलं पाहिजे. बघा, अधूनमधून तपासले गेले पाहिजे, ते आपण चेक करणं गरजेचं आहे. यालाच काय म्हणतात आहे आपण प्रमाणीकरण असे म्हणणार आहोत. प्रमाणीकरण कसं कळालं मुलांना, त्याला आपण प्रमाणीकरण असे म्हणणार आहोत. बाजारातील वजने व मापे वेळोवेळी प्रमाणित करणे हे गरजेचं आहे. की प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा बाजारात जाता, जेव्हा ते माप ठेवलं जातं ते नेमकं अर्धा किलो आहे, 1 किलो आहे का, हे तुम्ही खात्री करून घेणं देखील गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कधी बाजारात जाता तेव्हा त्या मापाबद्दल देखील तुम्हाला खात्री करून घेणं गरजेचं आहे. बघा, पुढचं आहे ग्राहकाची वजन मापामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन, योग्य तराजू वापरला जातो की नाही हे देखील तपासले जाते. की ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, त्यांना कोणत्याही गोष्टीची हानी होऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकाच्या बाजूने जे शासनामार्फत जे काही कर्मचारी माणसे पाठवली जातात की जेणेकरून जे फेरीवाले आहेत, जे विक्रेते आहेत, त्यांचं तराजू आणि मापन हे दोन्ही चेक केलं जातं. वजन आणि योग्य तराजू हा काय केला जातो, चेक केला जातो. तो वापरला जातो की नाही, तो योग्य प्रमाणात वापरला जातो की नाही याची देखील ते काळजी घेतली जातात, दक्षता घेतली जातात आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी चेक केल्या जातात. तो तराजू आणि ती माप देखील या दोघांमधले फरक केला जातो की ते नेमका हा फरक आहे का त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं बनावट आहे का हे देखील बघितलं जातं. प्रमाणित वजन मापन हे कायद्याने बंधनकारक केले आहे. जी तुम्हाला जे प्रमाणित जे वजन माप आहे हे कायद्याने बंधनकारक केले, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आहे. बंधनकारक म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आहे की तुम्हाला हे प्रमाणित वजन मापच घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि की तुम्ही बनवलेली कोणतेही वजन माप चालणार नाही. याच्या उत्पादन व विक्री दुरुस्तीसाठी परवाने शासनामार्फत दिले जातात. व याचं उत्पादन कसं होत आहे, त्याची विक्री व दुरुस्तीसाठी देखील शासन पुढे येत आहेत आणि त्याच्या शासनाच्याच मार्फत त्याचं उत्पादन होत आहे, शासनाच्याच मार्फत त्याची विक्री होत आहे आणि त्याचं जे जरी दुरुस्त जे खराब झालं असेल वजन तर ते दुरुस्तीचं काम देखील त्याचे परवाने शासन मार्फतच देखील केली जात आहे. म्हणजे आपल्याला शासन किती महत्त्वाचं कार्य करत आहे किंवा ते आपल्याला किती पाठिंबा देत आहे की या सर्व गोष्टीसाठी की कुठेही आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, कोणी आपल्याला फसवू नये किंवा आपले पैसे आपले वेस्ट जाऊ नये याच्यासाठी आपल्याला शासन पुढे येऊन हे काम करत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ह्या संपूर्ण पाठामध्ये आपण पहिलं भौतिक राशीचे मापन हे कोणकोणते आहेत याचा आपण अभ्यास घेतलेला आहे. आता आपण मुलांना सारांशाच्या माध्यमातून पाहणार आहोत. दैनंदिन जीवनात वस्तुमान, वजन, आकारमान, वेग, तापमान इत्यादी भौतिक राशीचे हे मापन केले जाते. आपला जो पहिला पॉईंट आहे बघा, हा जो पहिला पॉईंट आपण पाहिला, भौतिक जीवनात दैनंदिन जीवनात वस्तुमान, वजन, आकारमान, वेग, तापमान इत्यादी भौतिक राशीचे मापन केले जाते. म्हणजे हे काय आहे, त्याची डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ते देखील आपण पाहिली. भौतिक राशीच्या आदिश आणि सदिश राशी असे 2 प्रकार पडतात हे पाहिलं आहे.
केवळ परिमाणाने व्यक्त होते ती आदिश राशी व परिमाण आणि दिशा यांच्या सहाय्याने व्यक्त होणारी राशी ती सदिश राशी. मग त्याच्यातील जे फरक आहे, मग आदिश राशीमध्ये परिमाणाच्या सहाय्याने व्यक्त होते आणि जी सदिश राशी आहे परिमाण आणि दिशा यांच्या सहाय्याने ती व्यक्त होते त्याला सदिश राशी म्हणतात. हे देखील पाहिलं, त्याची उदाहरणं देखील पाहिली. पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात, तर ती आदिश राशी असून ग्रॅम, किलोग्रॅम व एककामध्ये मोजले जाते. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत, वस्तुमानावर जितके गुरुत्व बल कार्य करते त्यालाच वजन म्हणतात. वजन ही कशी आहे, सदिश राशी आहे. हे पाहिलं. एमकेएस व सीजीएस या प्रचलित मापन पद्धती आहे. ज्या आपण मापन पद्धती आपण पाहिल्या एमकेएस आणि सीजीएस, त्या कोणत्या आहेत, त्याचे जे प्रमाण आहेत ते देखील पाहिली आहेत. पायाभूत राशीवर आधारित अशी एकमेकांची आंतरराष्ट्रीय पद्धती SI सध्या जगभरात वापरली जाते. तर आपण हे देखील पाहिलं की इंटरनॅशनल पद्धती, इंटरनॅशनल सिस्टम म्हणजे SI आहे, ज्याला मॅट्रिक सिस्टम देखील असे बोलले जातात. ते कशा पद्धतीचे आहे ते देखील आपण पाहिलं आहे. तिला काय बोलणार, पायाभूत राशी आधारित अशी जी माप आहे ती देखील आपण याच्या पाठामध्ये पाहिली आहे. जे आपलं शेवटचा पॉईंट आहे मुलांना, मापन किती अचूक असावे. बघा, मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार आहे यावर ठरत असते. अत्यंत महत्त्वाचे क्रीडा स्पर्धाशी निगडीत अंतर, काळ, स्वनाचे वस्तुमान, शरीराचे तापमान व इतर राशीचे सूक्ष्म मापन हे अचूक करणारी साधने देखील वापरली जातात. याचा देखील आपण अभ्यास केला आहे. प्रमाणित वजने व मापे वापरणे कायद्याने हे बंधनकारक आहे की हर एक प्रकारचे वजन आहे ते वजन प्रमाणित असणं गरजेचं आहे, माप व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि हे प्रशासनाने कायदेशीररित्या हे लागू केलं आहे, बंधनकारक केलं की प्रत्येकाला शासनामार्फतच तुम्हाला त्याचं उत्पादन केलं जातं, त्याची विक्री केली जाते आणि दुरुस्तीचं काम देखील हे शासनाच्या मार्फत केलं जातं. तर अशा प्रकारे आपण हे संबंध जो पाठ आहे त्या पाठाचा पूर्ण घटकांचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे मुलांनो. आणि हर एक जे टॉपिक आहे आपले इथे कव्हर झालेले देखील आहेत.